दादा, तुला झालंय काय? तू लग्न का करत नाहीयेस? आता तू अवघा 35 वर्षांचा आहेस आणि इतका देखणा आहेस की आजही मुली तुझ्यावर मरतात. आरतीने ड्रेसिंग रूमपासून हॉलपर्यंत आपला भाऊ रितेश साठमचा पाठलाग करत त्याला सतत त्रास दिला. रितेशने टाय नीट करत स्वतःला सावरलं आणि समोर हात छातीवर घालून अधिकाराच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या बहिणीकडे नजर रोखून पाहिलं. लग्न करायला मुलगी हवी असते आरती, आणि मी आता या वयात कुठे मुलगी शोधणार? तो तिच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला आणि सोफ्यावर ठेवलेला आपला लांब कोट उचलला. एक काम कर, तूच शोध माझ्यासाठी एखादी मुलगी. दादा, जरा आरशात स्वतःला बघ. एवढी छान पर्सनॅलिटी आहे. तुझी ड्रेसिंग स्टाईल तर खूपच छान असते. आजही कॉलेजमधल्या मुली तुझ्याकडे पाहत राहतात आणि तू स्वतःला म्हातारा समजतोस. आणि तुला तर माहितीच आहे की आमच्या क्लास मॅडम किती सुंदर आहेत. त्या फक्त 33 वर्षांच्या आहेत, पण माझ्यापेक्षा लहानच दिसतात. खूप गोड आहेत. त्यासुद्धा अविवाहित आहेत आणि मला खात्री आहे त्या तुझ्यासाठी परफेक्ट ठरतील. आरतीने रितेशला लग्नासाठी तयार करण्यास सर्व मार्ग वापरून पाहिले. तिचा हट्ट पाहून रितेशने सुस्कारा सोडला आणि तिला सुणावलं, आता बास झाला आरती, मला उशीर होतोय आणि तुझ्या या वेड्यागत गमतींसाठी माझ्याकडे वेळ नाही. जा, कॉलेजची तयारी कर, नाहीतर तुलाही उशीर होईल. यावर आरतीने तोंड वाकडं केलं. कधी समजेल दादाला देव जाणे. त्याचा एकटेपणा मला किती त्रास देतो हे त्याला समजतं का नाही? ती स्वतःशीच पुटपुटली. समोरच टेबलवर रितेश आणि तिचा लहानपणीचा फोटो ठेवला होता. आरती त्या फोटाकडे एकटक पाहू लागली आणि तिच्या डोळ्यातनं हळूच पाणी तरळलं. तिला त्या काळ्या रात्रीची आठवण झाली जेव्हा ती 14 वर्षांची होती. तेव्हा त्यांच्या पालकांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्या काळात तिचा भाऊ रितेशने तिची खूप काळजी घेतली होती. तो तेव्हा केवळ 24 वर्षांचा होता आणि त्याचं 1 महिन्यापूर्वीच अंजली नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं. पण अंजलीने स्पष्ट नकार दिला होता की ती या मुलीची जबाबदारी घेऊ शकत नाही. तिचं लग्न लावून दे. परंतु रितेशने स्पष्ट नकार दिला. त्याची बहीण खूप लहान आहे, तो तिचे लग्न इतक्या लवकर लावू शकत नाही. यावर अंजली म्हणाली, तुला तुझ्या बहिणीसोबत राहायचं असेल तर मला घटस्फोट दे. अभिजितने एक क्षणही वाया न घालवता आपली पत्नी अंजलीला घटस्फोट दिला, कारण त्याला अशा स्त्रीकडून कशाचीही अपेक्षा करायची नव्हती जी त्यांच्या या कठीण प्रसंगी त्याच्या पाठीशी उभी राहिली नाही. त्यानंतर पुन्हा त्याने लग्न करायचा विचारही डोक्यात आणला नाही. आता तो 35 वर्षांचा होता आणि आरती 20 वर्षांची. रितेशने आपले सर्व तरुणपण आरतीच्या संगोपनासाठी घालवले होते. आता आरतीला वाटत होते की त्याने संसारात रमावं, पण तो दुसऱ्या लग्नासाठी तयार होत नव्हता. संध्याकाळी रितेश घरी परतला तेव्हा आरती तयार होऊन बसली होती. दादा, ऐकलंस का? तो म्हणाला होतास की एखादी चांगली मुलगी असेल तर विचार करेन. रितेशने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तो आपले शूज काढत होता. मी कधी म्हणालो? दादा, आता खोटं बोलू नकोस. सकाळीच बोलला होतोस. बघ, ती माझी शिक्षिका आहे, कांचन. खरोखर खूप चांगले आहेत. एवढ्या गोड आणि छान आहेत की मला त्यांना आत्ताच वहिनी म्हणून घरी आणावंसं वाटतंय. पण तू आहेस ना अजिबात न मानणारा? तिने तोंड वाकडं करत म्हटले. रितेशने डोकं हलवलं आणि स्वयंपाकघरात गेला. ठीक आहे, आता बास्कर आणि जा, माझ्यासाठी कॉफी बनव, तो गंभीर स्वरात म्हणाला. पण आरती त्याच्या मागे मागे स्वयंपाकघरात गेली आणि पुन्हा त्याच्या मागे लागली. दादा, त्या खरोखर छान आहेत. तू एकदा भेटलास तर तू देखील त्यांचा फॅन होशील. त्यांच्यासोबत तुझं आयुष्य खूप छान जाईल. त्यांचा भाऊ अभिनव सोबत राहतात आणि मला वाटतं त्यासुद्धा तुझ्यासारख्याच एकटे आहेत. 2 एकट्या आत्म्यांची भेट होण्यात काय वाईट आहे? आरती, आपण या विषयावर पुन्हा चर्चा करणार नाही. माझं आयुष्य जसं चाललंय तसंच ठीक आहे. मला कोणाचीही गरज नाही. ही चर्चा संपली. पण मला तुझी गरज आहे. यावर आरती भावूक झाली. किती दिवस माझी काळजी करशील? तू अंजली वहिनींना सोडून दिलंस. तुझं सगळं तरुण वय माझ्यासाठी वाया घालवलंस. आता तुझ्यासाठी जग दादा. हे ऐकून त्याचा चेहरा मृदू झाला. तो जवळ आला आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला. वेडी मुली, तू माझी बहीण आहेस आणि भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो. मला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही. अंजली माझ्या आयुष्यात तितकी महत्वाची नव्हती जितकी तू आहेस. समजलीस? कुटुंबाचा दबाव होता म्हणून मी त्यावेळी लग्न केलं. पण अशावेळी जेव्हा ती माझी आधारवाणी झाली पाहिजे होती, तिने मला सोडून द्यायचं ठरवलं. तिला त्याचा पश्चाताप झाला नाही. घटस्फोटानंतर लगेचच तिने दुसरं लग्न केलं आणि मी त्या बंधनातून मुक्त झालो. दादा, पण मी आता मोठी झाली आहे. किती दिवस तुला एकटं पाहत राहू? मी जेव्हा लग्न करीन तेव्हा तुला पाणी देणारं सुद्धा कोणी नसेल. ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली. यावर रितेशच्या चेहऱ्यावर हसू आलं.
ठीक आहे बाबा, तुझं लग्न झाल्यावर मी वृद्धाश्रमात राहायला जाईन. दादा, तू हसून मला आणखीन चिडेला लावतोस, ती ओरडली आणि हलकेच त्याच्या हातावर मारले. तू कधीच माझं म्हणणं सिरियस का घेत नाहीस? मी कांचन मॅडमबद्दल बोलत आहे. प्लीज एकदा तरी भेट त्यांना, फक्त एकदा. तुला त्या आवडल्या नाहीत तर स्पष्ट नकार दे. मी तुला पुन्हा कधीच फोर्स करणार नाही. रितेशने तिच्याकडे पाहिलं, जी आशाभरीत नजरेने त्याच्याकडे बघत होती. त्याला बहिणीचं मन मोडकं करायचं नव्हतं. तिला शांत करण्यासाठी शेवटी तो तयार झाला. ठीक आहे बरं, पण मी फक्त भेटेन, लग्न करायचं की नाही हे ठरवत नाहीये, तो हार मानून म्हणाला. यावर आरतीच्या डोळ्यात आनंद पसरला. थँक्यू दादा, यू आर द बेस्ट. तिने लगेच त्याला मिठी मारली. ठीक आहे, आता जा कॉफी बनव, डोकं दुखतंय. रितेशने तिला हलकेच ढकललं आणि हसत हसत हॉलमध्ये गेला. आरती आनंदाने कॉफी बनवू लागली, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तिला माहीत होतं की तिचा भाऊ सरळ मार्गाने मांडणार नाही, म्हणून तिला काहीतरी वेगळा मार्ग अवलंबायचा होता. दुसऱ्याच दिवशी कॉलेजमध्ये तिने आपली खास योजना राबवायला सुरुवात केली. सुट्टीची घंटा वाजली आणि कॉलेजच्या गॅलरीत गडबड सुरू झाली. पण आरतीची नजर तिच्या टार्गेटवर होती, जी स्टाफ रूममधून बाहेर पडत होती आणि तिच्या जुन्या कारकडे जात होती. आरतीने आपली ओढणी सावरली आणि तिच्याकडे पळत गेली. कांचन मॅडम, प्लीज थांबा. ती धावत त्यांच्याजवळ जाऊन थांबली. कांचन यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि हसले. त्या प्रेमाने म्हणाल्या, काय झालं आरती, असं का पळत आहेस? जणू काही पोलीस तुझ्या मागे लागलेत. आरतीने मनातल्या मनात विचार केला, पोलीस नसतील पण मी तुमच्या मागे आहे. आरतीने निरागस चेहरा केला आणि म्हणाली, मॅडम, मला खरं तर तुमच्याकडे एक फार महत्त्वाचं काम आहे. कांचन यांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, कारचं दार उघडत. कसलं काम बेटा? सांग, मी नक्कीच तुझी मदत करेल. आरतीने आजूबाजूला पाहिलं आणि जवळ येऊन म्हणाली, मॅडम, खरं तर माझ्या आईच्या एका दूरच्या चुलत बहिणीचं मोठं बेकरीचं दुकान आहे. त्यांनी मला काही स्पेशल केक टेस्ट करायला दिले होते. त्यापैकी एक बॉक्स मी तुम्हाला देणार आहे. ते तुम्ही मला टेस्ट करून सांगा. आरती इतक्या सफाईने खोटं बोलत होती की कोणीही सहज फसू शकेल. कांचन हसल्या. अरे वा, तूच खा आणि आनंद घे, मी गोड क्वचितच खाते. पण आरती हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. प्लीज मॅडम, नकार देऊ नका, माझं मन मोडेल. फक्त तुमचा पत्ता सांगा, मी ड्रायव्हरकडून पाठवून देईन. तिने हात जोडले. प्लीज प्लीज प्लीज. कांचन तिच्या बालिश हट्टापुढे हार मानल्या आणि त्यांनी पर्समधून कागद घेऊन पत्ता लिहून दिला. घे हट्टी मुली, इतके कष्ट करायची गरज नव्हती. आरतीने तो कागद जणू खजिन्याचा नकाशा मिळाल्यागत हातात घट्ट पकडला. थँक्यू सो मच मॅडम, यू आर द बेस्ट. ती आनंदाने उडी मारत हात हलवत पळून गेली आणि कांचन डोकं हलवत कारमध्ये बसल्या. त्यांना काय माहीत होतं की हा केक नव्हता, तर एका भावाची पॅकिंग करण्याची पूर्ण तयार केलेली योजना होती. पत्ता मिळाला होता, आता वेळ होती कृतीची. पुढचे 2 दिवस आरती घरात एक विचित्र शांतता बाळगून होती. रितेशला वाटलं की ती विसरून गेली असेल. पण तिसऱ्या दिवशी ती कॉलेजमधून लवकर परतली आणि रितेशातला ऑफिसमध्ये फोन लावला. दादा, प्लीज लवकर घरी ये, खूप मोठी इमर्जन्सी आहे. ते ऐकून रितेश घाबरला आणि घाईघाईने घरी आला. काय झालं आरती, सगळं ठीक तर आहे ना? तो घाईघाईने आत गेला तर आरती तयार होऊन उभी होती. दादा, लवकर तयार हो, माझ्या कांचन मॅडम खूप आजारी आहेत. मला आत्ताच कळलं की त्यांच्या घरात कुणीच नाही. आपण त्यांना भेटायला गेले पाहिजे. यावर रितेशने कपाळावर हात मारला आणि रागात म्हणाला, म्हणून मला इतक्या मोठ्या इमर्जन्सीत फोन केला का? मला वाटलं काय झालंय? दादा, माझी आवडती शिक्षिका यावेळी अडचणीत आहे. माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही? आपण एवढं सुद्धा करू शकत नाही का? ती निरागसपणे म्हणाली. रितेशने तिच्याकडे हताश होऊन पाहिलं. तुझ्यापुढे कोण जिंकू शकतं बाई? ठीक आहे, पण फक्त 10 मिनिटं, मला ऑफिसला परत जायचंय. वाटेत आरतीने एका फुलाच्या दुकानात गाडी थांबवली. दादा, रिकाम्या हाताने जाणं बरं वाटत नाही. एक बुके घेऊ आणि जवळच्या बेकरीतून काही डोनट्स घेऊ. कांचन मॅडमला फुलं खूप आवडतात. डोक्याला हात लावत अभिजितने बुके आणि बेकरीतून पदार्थ घेतले आणि गाडीत बसला. तू मला फसवत आहेस आरती, मी आधीही सांगितलं होतं. हे मला योग्य वाटत नाहीये, तो गाडी चालवत बडबडला. तू चल तर दादा, तुला पाहून ते खूप आनंदित होतील. आरतीने खोडसाळपणे विचार केला. आनंद माहीत नाही, पण धक्का नक्कीच बसेल. काही वेळातच गाडी एका चांगल्या परिसरातल्या छोट्या पण सुंदर घरासमोर थांबली. आरती पटकन उतरली आणि बेल वाजवली. रितेश बुके घेऊन थोडा संकोचत तिच्या मागे उभा राहिला. दार उघडलं गेलं आणि एक साधेपणाने पण चेहऱ्यावर विलक्षण आकर्षण आणि शांतता असलेली स्त्री समोर उभी होती.
त्या होत्या कांचन मॅडम. आरतीला पाहून कांचन आश्चर्यचकित झाल्या. आरती, तू इकडे? सगळं ठीक तर आहे ना? त्या काळजीने विचारू लागल्या. आरती लगेच उत्साहित झाली. हो मॅडम, सगळं ठीक आहे. आम्ही फक्त तुम्हाला भेटायला आलो आहोत. म्हटलं सरप्राईज द्यावं. आणि हे माझे भाऊ रितेश साठम. मी तुम्हाला नेहमी यांच्याबद्दल सांगत असते. आरतीने आपल्या भावाची ओळख करून दिली. रितेशने लाजत डोकं हलवलं आणि त्यांच्यापुढे बुके केला. नमस्ते. आरती नेहमीच तुमचं कौतुक करते, तो काहीशा अडचणीने म्हणाला. कांचन यांनी आश्चर्याने बुके घेतला आणि त्यांना आत येण्याचा इशारा केला. या, आत या. मला कल्पना नव्हती तुम्ही येणार म्हणून, नाहीतर काहीतरी तयारी केली असती. रितेश संकोचत सोफ्याच्या कडेला बसला. तो सतत टाय सोडवत होता, जणू काही त्याचा जीव गुदमरत होता. आणि आरती मात्र आरामात सोफ्यावर रेलून खोलीचं निरीक्षण करू लागली. कांचन संकोचत स्वयंपाकघरात गेल्या. मी आज चहा बनवते. नको नको मॅडम, कृपया काळजी करू नका, आम्ही निघतो. रितेश अस्वस्थ होऊन उठू लागला, पण आरतीने त्याच्या शर्टाच्या कडेला धरून त्याला पुन्हा बसायला लावलं. दादा, बस, आता आलोच आहोत तर चहा पिऊन जाऊ. आणि मॅडम, तुम्ही सुद्धा बसा, आम्हाला तुमच्याशी एक फार महत्त्वाचं बोलायचं आहे, आरती अधिकाराच्या सुरात म्हणाली. आश्चर्याने कांचन समोरच्या सिंगल चेअरवर बसल्या आणि प्रश्नार्थक नजरेने रितेशकडे आणि मग आरतीकडे पाहिलं. हो, बोल ना आरती. आरतीने घसा साफ केला आणि कांचनच्या डोळ्यात बघत म्हणाली. मॅडम, आठवतंय का मी परवा तुमचा पत्ता विचारला होता? कांचनने मान हलवली. हो. दात दाखवत आरती म्हणाली. तो केक फक्त एक बहाणा होता मॅडम, मला हे पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तिने रितेशकडे बोट दाखवलं. गरीब रितेश पाणी पित होता. तेवढ्यात त्याला जोरात ठसका लागला. त्याने आरतीकडे जळजळीत नजरेने पाहिलं. ते पाहून कांचन घाबरल्या. म्हणजे मला समजलं नाही. मॅडम, फार सोपं आहे. बघा, तुम्ही सिंगल आहात आणि माझा भाऊसुद्धा सिंगल आहे. आणि तुमच्या व्यक्तिमत्वात खूप साम्य आहे. दोघा सज्जन आहात आणि दोघं थोडे कंटाळवाणे आहात. म्हणजे फार गंभीर. रितेशची नजर पाहून तिने लगेच शब्द बदलले. म्हणून मी विचार केला, तुम्ही दोघांनी लग्न का करू नये? आम्ही तुमच्याकडे लग्नासाठी तुमचा हात मागायला आलो आहोत. हे ऐकताच खोलीत बॉम्बस्फोट झाल्यासारखी स्थिती झाली. कांचनचा चेहरा लाल झाला आणि त्या घाबरून उभ्या राहिल्या. हा काय उद्धटपणा आहे आरती? भान आहे का तुला? रितेश पटकन उभा राहिला आणि लाजेने हात जोडले. कांचन मॅडम, प्लीज मला माफ करा. ती जे बोलते त्याचा राग मानू नका. तिने मला इथे फसवून आणलंय. हिने मला सांगितले की तुम्ही आजारी आहात. मला कल्पना नव्हती की ती इथे येऊन असं काही बोलेल. पण आरती आरामात सोफ्यावर बसली होती. दादा, तू इतका का घाबरतोस? चांगलं काम लांबणीवर टाकू नये. आणि मॅडम, तुम्ही सुद्धा का रागावताय? बघा माझा भाऊ किती छान आहे. चित्रपटातला हिरो वाटतोय. चांगला बँक बॅलन्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो तुम्हाला खूप आनंदात ठेवेल. तो थोडा लाजाळू आहे म्हणून तो स्वतः बोलू शकला नाही. त्यामुळेच मलाच मध्यस्थी करावी लागली. कांचनचा राग आता कळसाला पोहोचला. त्यांनी बोट दाखवत कडक शब्दात म्हटलं, आरती, गप्प बस. मी तुझी शिक्षिका आहे, तुझ्या वयाची मैत्रीण नाही जे तू माझ्याशी असे मस्करी करायलास. आणि मिस्टर रितेश, मी तुमच्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती. प्लीज, तुम्ही दोघं आत्ताच निघा. रितेशचा चेहरा अपमानाने ताम्र झाला. ओठ आवळत त्याने आरतीचा हात घट्ट पकडला. चल आरती, आता बस झालं. तो तिला दाराकडे ओढू लागला, पण आरतीने पाय रोवले. नाही, मी इथून जाणार नाही, जोपर्यंत निर्णय होत नाही. मॅडम, तुम्ही थंड डोक्याने विचार करा. असा देखणा नवरा तुम्हाला शोधून सापडणार नाही. ती अजूनही गप्प बसायला तयार नव्हती. अचानक मेन दरवाजा जोरात उघडला गेला आणि एका जड, कडक पुरुषी आवाजात गडगडाट झाला. हा काय गोंधळ चालू आहे? सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या, जिथे पोलिसाच्या गणवेशात एक उंच धष्टपुष्ट तरुण उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि गंभीर राग स्पष्ट दिसत होता. तो होता रितेश, कांचनचा लहान भाऊ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी. त्याची नजर रितेश आणि आरतीवर पडताच अनोळखी व्यक्ती घरात पाहून तो स्तब्ध झाला. तुम्ही कोण आहात आणि हा गोंधळ कशासाठी लावलाय? अभिनवने संशयाने रितेशकडे पाहिलं, जो अजूनही आरतीचा हात पकडून होता. अभिनवला पाहताच आरतीचा चेहरा पडला. ती लगेच आपल्या भावाच्या पाठीमागे लपली. अरे देवा, हा रागीट माणूस इथे कुठून आला? ती पुटपुटली. पण अभिनवच्या तीक्ष्ण नजरेने तिला शोधून काढायला वेळ लावला नाही. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले आणि एक पाऊल पुढे टाकलं. रागाने त्याचा पारा चढला होता. तू इथे काय करतेस? अभिनवने जणू एखाद्या गुन्हेगाराला ओळखल्यागत बोट दाखवत विचारलं.
रितेश आणि कांचन आश्चर्याने कधी अभिनवकडे तर कधी आरतीकडे पाहू लागले, जी आपला चेहरा ओढणीने लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? कांचनने आश्चर्याने विचारलं. नाही, मला ते अजिबात ओळखत नाही. त्यांना कोणीतरी वेगळं वाटलं असेल. आरती रितेशच्या मागून घाबरलेल्या आवाजात म्हणाली. खोटं बोलू नकोस. अभिनव रागाने पुढे सरसावला. तू तीच वेडी मुलगी आहेस ना, जिने आठवड्यापूर्वी सिग्नलवर माझ्या कारचा साईड मिरर तोडला होता आणि मला ओरडून म्हणाली की माझी कार रस्ता अडवून उभी आहे? तेव्हापासून मी तुला शोधत होतो आणि आज तू स्वतः माझ्या घरी आलीयस. काय योगायोग म्हणावा. अभिनवने व्यंग्यात्मक हसत हसत बाही वर केल्या. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून रितेश लगेच त्याच्यासमोर छाती काढून उभा राहिला. बघ मित्रा, ही माझी बहीण आहे. जर तिने काही चूक केली असेल तर माझ्याशी बोला. एखाद्या मुलीचा पाहुण्यांसमोर असा अपमान करणं तुमच्या दर्जाला शोभून दिसत नाही. रितेशच्या आवाजात एका बहिणीसाठी उभ्या राहिलेल्या भावाची शान आणि ताकद होती. अभिनवने त्याच्याकडे पाहिलं, मग आरतीकडे, जी पूर्णपणे भावाच्या पाठीमागे लपली होती. अरे वा, तू तिचा भाऊ आहेस. तुझे संस्कार खरोखर अप्रतिम आहेत. पहिले ही बाई रस्त्यात माझ्या कारचा मिरर तोडून न माफी मागता पळून जाते आणि आता तुम्ही दोघं माझ्या घरी आलात. मला माहीत आहे कशासाठी आला असाल. अभिनवचा सूर कडक आणि कठोर होता. त्याला अजूनही वाटत होतं की ते आणखी एक भांडण करायला आले आहेत. रितेशने सुस्कारा सोडला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. बघा मिस्टर, आम्ही इथे भांडण करायला आलो नाही. आरती मला म्हणाली तिच्या शिक्षिका आजारी आहेत म्हणून आम्ही त्यांना भेटायला आलो होतो. यावर अभिनवने आश्चर्याने कांचनकडे पाहिलं, ज्या आत्तापर्यंत उद्विग्न होऊन उभ्या होत्या. ताई, तू आजारी आहेस? कांचन काही बोलणार इतक्यात रितेशने हात करून त्यांना थांबवलं. राहू द्या, हे बोलणं आता व्यर्थ आहे. मला वाटतं आता आम्ही इथून निघलं पाहिजे. मग रितेशने आरतीचा हात घट्ट पकडला आणि तिला दाराकडे ओढत नेलं. त्याचा जबडा घट्ट झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की त्याच्या आत्मसन्मानाला खोल दुखापत झाली आहे. त्याला फक्त त्या घरातून लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. पण आरती इतक्या सहजी हार मानणारी नव्हती. बाहेर पडताना तिने पाय रोवले आणि तिथेच उभ्या असलेल्या कांचनकडे वळून पाहिलं. मॅडम, कृपया एकदा विचार करा. रितेशच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आरती जोरात म्हणाली. तुम्ही आणि दादा परफेक्ट कपल बनाल. ती बोलणं थांबवायला तयार नव्हती. रितेशने तिला जोरात ओढलं. आरती, वेडी झालीयस का? तू हे काय बोलत आहेस? पण आरतीच्या शेवटच्या वाक्याने अभिनव थबकला. त्याने पटकन पुढे येऊन त्यांचा रस्ता अडवला. थांबा. अभिनवचा आवाज गडगडला. कुठलं कपल? काय बोलत आहे ही? अभिनव आरतीकडे आणि मग आपल्या बहिणीकडे पाहू लागला, जिचा चेहरा आता फिक्कट पडला होता. कांचन पुढे सरसावल्या आणि अभिनवचा हात पकडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. काही नाही अभिनव, त्यांना जाऊ दे. ही माझी स्टुडंट आहे. नेहमी असं वेड्यासारखं बोलत असते. पण आरती तिथेच उभी राहिली. मिस्टर पोलीस ऑफिसर, आरतीने चिडून आपल्या भावाचा हात झटकला. मी इथे माझ्या शिक्षिकांना भेटायला आले नव्हते, तर माझ्या भावासाठी मागणी घालायला आले होते. हे ऐकताच रितेशचे पाय जमिनीत गेले आणि अभिनवच्या डोळ्यात आश्चर्याचा पारा चढला. कसली मागणी? अभिनवने अविश्वासाने पुन्हा विचारलं. होय, मागणी. आरती छाती काढून म्हणाली. जर तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीचा विचार करणार नाही तर दुसऱ्या कुणीतरी करायला हवं ना? तिला किती दिवस एकटं घरी ठेवणार? आजकाल मुलीला काय हवं असतं? एक सभ्य माणूस, स्वतःचं घर, चांगलं उत्पन्न आणि बँक बॅलन्स. माझ्या भावात हे सगळे गुण आहेत. अशा छान प्रस्तावाला नकार देऊ नका आणि कृपया बाजूला व्हा. ती अभिनवला हलकेच बाजूला करत कांचनकडे गेली, ज्या लाजेने गुलाबी झाल्या होत्या. मॅडम, कृपया एकदा विचार करा. मी वाट बघेन. रितेश साठम आणि कांचन हे परफेक्ट मॅच आहे. बाहेरचा आरती, कांचन दात आवळत म्हणाल्या. त्यांचा संयम संपला होता. इथून बाहेर जा. त्यांनी दाराकडे बोट दाखवलं. आरतीने खांदे उडवणे. ठीक आहे, मी जाते. बाय. ती वळून बाहेर गेली. रितेश अजूनही शॉकमध्ये उभा होता. जणू त्याच्यात जीव नव्हता. त्याला खूप लाज वाटत होती. त्याने नजर खाली वळवली आणि कांचनकडे पाहिलं. कांचन, मी तुमची माफी मागतो. मी या हेतूने इथे आलो नव्हतो. हिने मला खोटं सांगितलं की तुम्ही आजारी आहात आणि घरात कुणी नाही. तिला फक्त तुम्हाला भेटायचं होतं. मला कल्पना नव्हती की ती इथे येऊन असं काही बोलेल. आरतीच्या वतीने मी तुमची मनापासून माफी मागतो. रितेशच्या आवाजात इतकं सत्य आणि वेदना होत्या की कांचन आणि अभिनव दोघंही शांत झाले. रितेशने एक शेवटची नजर अभिनवकडे टाकली आणि घाईघाईने बाहेर गेला, जिथे आरती गाडीजवळ त्याची वाट बघत होती. तो गेल्यावर हॉलमध्ये एक गहन शांतता पसरली.
अभिनव आणि कांचन आपापल्या जागी स्तब्ध उभे होते. पण आरतीचे शब्द अभिनवच्या मनात हातोड्यासारखे वाजत होते. जर तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीचा विचार करणार नाही तर दुसऱ्या कुणीतरी करायला हवा. या वाक्याने त्याला खोलवर हादरवलं. त्यालाही आपल्या बहिणीचं लग्न व्हावं असं वाटत होतं. किती दिवस ती एकटी राहणार? त्याला माहीत होतं कांचनने त्याच्यासाठी आपलं आयुष्य थांबवलं होतं. अभिनवने कांचनकडे पाहिलं, जी सोफ्यावर कोसळून समोरच रिकाम्या नजरेने बघत होती. कांचनचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून गेला. ते अशुभ शब्द जे तिच्या आयुष्यात जखमेसारखे झाले होते. त्याला आठवलं पहिली वेळ जेव्हा तिचं लग्न ठरलं होतं. मुलगा छान होता, कुटुंब प्रतिष्ठित होतं. पण लग्न ठरल्यानंतर काही दिवसांतच त्या मुलाचा भयंकर अपघात झाला आणि तो कायमचा अपंग झाला. मुलाच्या कुटुंबियांनी कांचनच्या नशिबाला दोष दिला. हिची वाट अशुभ आहे, लग्न ठरल्या ठरल्या आमच्या मुलाचं आयुष्य बिघडलं. ते नातं तुटलं आणि कांचनवर अशुभ नावाचा शिक्का लागला. मग काही वर्षांनी दुसरं लग्न ठरलं. तिथेही असंच झालं. मुलाच्या आईला अचानक कर्करोग झाल्याचं निदान झालं. लोकांनी त्यांना भडकवलं, कांचनचे पाय अशुभ आहे, ज्या घरात जाईल तिथे विध्वंस करेल. ते सुद्धा भीतीने मागे हटले आणि पुढे कधीच स्थळं आली नाहीत. दुःखाने ग्रासलेले तिचे आईवडील वारले आणि कांचन तिच्या लहान भावासोबत एकटीच राहिली. ती स्वतःला विसरून गेली. अभिनवला शिकवलं, अधिकारी बनवलं. आज एवढ्या वर्षांनी कोणीतरी तिच्या आयुष्यात हालचाल केली होती आणि ती अस्वस्थ होती. ताई, लग्नाचा विचार एकदा तरी करून बघ. अभिनवच्या आवाजाने कांचन चमकली. संध्याकाळ झाली होती. कांचन हॉलमध्ये बसली होती. अभिनव आला आणि तिच्या जवळ बसून तिचा हात आपल्या हातात घेतला. ते वाईट नव्हते. त्या माणसाच्या डोळ्यात सच्चेपणा होता आणि ती मुलगी थोडी वेडी असली तरी काहीही चुकीचं बोलत नव्हती. अभिनव हळुवारपणे बोलला. कांचनने पटकन हात ओढून घेतला आणि त्याच्याकडे रागाने पाहिलं. अभिनव, माझ्या नशिबात काय लिहिलंय तुला माहीत आहे? मी अशुभ आहे. लोक मला पांढऱ्या पायाची बोलतात. माझ्या जे जवळ आले त्यांचं आयुष्य बर्बाद झाले. मी दुसऱ्याचं आयुष्य बिघडवू शकत नाही, कधीच नाही. कांचनचा आवाज भरून आला. खबरदार, पुन्हा यावर चर्चा केलीस तर लग्न हा शब्दसुद्धा माझ्यापुढे उच्चारू नकोस. ती स्वतःला अशुभ समजत होती आणि ही भीती तिच्या मनात खोलवर रुजली होती. कांचन उठून आपल्या खोलीत गेली आणि अभिनव तिला जाताना बघत राहिला. त्याला जाणवलं की ही भीती सहजासहजी जाणार नाही. पुढे असेच काही दिवस निघून गेले. आरतीची कॉलेजमध्ये कांचन मॅडमला तोंड द्यायची हिंमत होत नव्हती आणि रितेशने तिच्याशी बोलणं सोडून दिलं होतं. पण आरती हार मानणारी नव्हती. तिला माहीत होतं की कांचनला पटवण्याची गुरुकिल्ली त्या कठोर पोलीस अधिकाऱ्याकडे होती, म्हणजेच अभिनवकडे. कष्टाने तिने अभिनवच्या ऑफिसचा पत्ता शोधून काढला आणि कॉलेजनंतर सरळ तिथे गेली. पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या मोठ्या इमारतीकडे तिने पाहिलं, जिथे अभिनव पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होता. तिने खोल श्वास घेतला आणि आत प्रवेश केला. दारात उभ्या असलेल्या कॉन्स्टेबलने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मॅडम, सर आत्ता खूप व्यस्त आहेत. पण आरतीने त्याच्याकडे अशी तिरकस नजर टाकली की तो थांबला. मी मीटिंगसाठीच आले आहे, बाजूला व्हा आणि जर विश्वास नसेल तर जाऊन तुमच्या सरांना सांगा की आरती आली आहे. कॉन्स्टेबलने संकोचित होकार दिला आणि आत गेला. थोड्या वेळाने तो परत आला आणि आरतीला आत जाण्याचा इशारा केला. आरतीने आत्मविश्वासाने एक बोट केसात फिरवत हसत हसत ऑफिसचं दार उघडलं. अभिनव डोकं फाईल्समध्ये घालून बसला होता. त्याच्या कपाळावर आठ्या होत्या. दार उघडल्याच्या आवाजाने त्याने कडकपणे विचारलं, काय हवं? आरती शांतपणे खुर्ची ओढून पाय आडवे करून बसली. एक मोठं काम आहे साहेब, पण ते सोडवायला कुणीच तयार नाही. अभिनवने अचानक डोकं वर करून आरतीला समोर बसलेली पाहिलं आणि आश्चर्याने त्याच्या हातातला पेन खाली पडला. तू इथे काय करत आहेस? अभिनव जणू खुर्चीत काटे रुतल्यागत उडी मारून उठला. आरती शांतपणे टेबलावरचं पेपरवेट फिरवत म्हणाली, कसे आहात साहेब? ती जणू काही जुन्या मित्राला भेटल्यासारखी आनंदाने बोलली. अभिनवने तिच्याकडे बघितलं आणि विचारलं, तू इथे कशासाठी आली आहेस? पुन्हा कोणाची गाडी तोडली आहेस की मागणी घेऊन आली आहेस? त्याने कडक शब्दात सुनावलं. राग मानण्याऐवजी आरतीने टेबलावर कोपरं ठिकवून डोळ्यात डोळे घालून हसत म्हटलं, बरोबर ओळखलत मिस्टर अभिनव, मागणंच घेऊन आलीये. अभिनव, जो रागाने फाईल बंद करत होता, अचानक थांबला. त्याच्या ओठांवर एक खोडकर, निर्लज्ज हसू आलं. तो हळूहळू टेबलभोवती फिरून आरतीच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तिच्या चेहऱ्याजवळ येऊन झुकला. म्हणजे आज तू माझ्यासाठी मागणं घेऊन आली आहेस?
अभिनवचा सूर इतका संथ आणि हेतुपुरस्सर छेडछाड करणारा होता की आरतीचा श्वास रोळला. ती लगेच खुर्ची मागे सारून अस्वस्थपणे उभी राहिली. एक्सक्यूज मी, तुम्ही एका मोठ्या गैरसमजात राहताय. मला वेड लागलाय असं वाटतंय का तुझ्यासारख्या हिटलरसाठी मागणी घेऊन यायला? मी माझ्या भावासाठी मागणी घेऊन आले आहे. अभिनव जोरात हसला आणि छातीवर हात बांधून तिच्यासमोर उभा राहिला. अरे वा, मला वाटलं तू माझ्या प्रेमात पडली आहेस की काय, म्हणून माझ्या ऑफिसपर्यंत आली आहेस. आरतीचा चेहरा लाल झाला. प्रेम आणि तुझ्यावर? मला वाटतं तू आरशात बघत नाहीस. नाहीतर तुला कळलं असतं की तू अगदी जुन्या चित्रपटातल्या विलनसारखा दिसतोस, अगदी दिल जले चित्रपटातल्या विलनसारखा. अभिनव तिच्याकडे एक पाऊल टाकून पुढे आला, पण आरतीने मागे सरकून भिंतीशी आधार घेतला. अभिनवने भिंतीवर हात ठेवून तिचा रस्ता अडवला. बघ मुली, हे पोलीस स्टेशन आहे. ही काही तुझी खोली नाही. इथून निघून जा, लगेच निघ, नाहीतर मॅडमला लॉकअपमध्ये रात्र काढावी लागेल. आणि माझ्यावर विश्वास ठेव, इथलं जेवण तुला अजिबात आवडणार नाही. आरतीचं हृदय जोरात धडधडत होतं, पण ती हार मानणारी नव्हती. तिने अभिनवच्या डोळ्यात डोळे घालून पाहिला आणि म्हणाली, मला तुरुंगाची भीती वाटत नाही मिस्टर अभिनव, आणि तुम्ही मला अटक करू शकत नाही, कारण मी कसलाच गुन्हा केलेला नाही. मी फक्त हृदयाचं कुलूप उघडायला आले आहे. तिच्या या निर्भीडपणाने अभिनव आश्चर्यचकित झाला. त्याने मागे सरकून हसत हसत मान हलवली. तू फार निर्लज्ज आहेस. बरं, सांग, काय हवंय तुला? आता संधी मिळाल्यावर आरती लगेच गंभीर झाली. बघ अभिनव, आपल्या दोघांची सेम समस्या आहे. तुझ्या बहिणीची उदासी आणि माझ्या भावाचा एकटेपणा. आपण दोघं एकाच टीममध्ये आहोत, मग आपण भागीदारी का नाही करावी? अभिनवने तिला बाजूच्या नजरेने खोडकरपणे पाहिलं. भागीदारी म्हणजे वाघ आणि बकरीची एकाच पिंजऱ्यात सवत? तू स्वतःला वाघ समजत आहेस का? अभिनव पुन्हा रागावण्यापूर्वी आरतीने पटकन विषय बदलला. ठीक आहे, हे सगळं सोड. चल, रेस्टॉरंटमध्ये जाऊ. आपण शांतपणे बसून बोलू. मला खूप भूक लागलीये आणि रिकाम्या पोटी प्लॅनिंग होत नाही. अभिनवने तिच्याकडे संशयाने पाहिलं. चल चल लवकर. आरतीने आज्ञा केली आणि बाहेर गेली. अभिनव नाईलाजाने त्याची कॅब घेऊन तिच्या मागे गेला. त्यांनी पोलीस स्टेशन जवळच एका रेस्टॉरंटमध्ये जायचं ठरवलं. तिथे जाताच आरतीने जणू काही 5 स्टार हॉटेलमध्ये अन्न तपासणी अधिकारी असल्यागत मेनू कार्ड उचललं. 1 लार्ज पिझ्झा, 2 बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि 2 कोक. लवकर आणा भाऊ, खूप भूक लागलीये. तिने ऑर्डर दिली आणि अभिनवकडे पाहिलं, जो तिच्याकडे एखाद्या आश्चर्याने बघत होता. काय बघतोयस? बिल तूच भरणार आहेस, काळजी करू नकोस, आरती निवांतपणे म्हणाली. अभिनवने टेबलावर बोटं आपटत म्हटलं, तू खरोखर एक नमुना आहेस आरती. प्लॅन काय आहे? मला लवकर परत जायचं आहे. आरतीने रुमालाने हात पुसले, पुढे झुकली आणि म्हणाली, बघ, प्लॅन असा आहे की उद्या संध्याकाळी मी माझ्या भावाला भावनिक ब्लॅकमेल करून शॉपिंग मॉलमध्ये घेऊन येईन. म्हणेन की वाढदिवसाच्या खरेदीसाठी जायचंय आणि तू माझ्या मॅडमला म्हणजेच तुझ्या बहिणीला घेऊन तिथे ये. मग आपण दोघं गायब होऊ. आरतीने डोळा मारला. अभिनव हसला. गायब होऊ? कुठे? आरतीने दात आवळत त्याच्याकडे पाहिलं. अरे, पोलिसांना मेंदू नसतो का? म्हणजे आपण त्यांना एकटं सोडून देऊ, जेणेकरून ते आपसात बोलू शकतील. अभिनवलाही हे नातं पटत होतं, पण तो स्वतःला पूर्णपणे पटवून देऊ शकत नव्हता. तरीही तो आरतीशी सहमत होत होता की हाच योग्य मार्ग असेल. वेटरने एक एक करून सर्व पदार्थ टेबलवर ठेवले. आरती जणू दिवसभर उपाशी असल्यागत त्यावर तुटून पडली. अभिनव फक्त कॉफीचा घोट घेत होता आणि तिच्या कृतींकडे पाहून हसत होता. केचपची बाटली उघडण्यापासून ते फ्रेंच फ्राईजला तलवार म्हणून वापरण्यापर्यंत ती सगळं करत होती. ठीक आहे, ऐक, अभिनव गंभीरपणे म्हणाला. जर काही बिघडलं तर मी सगळा दोष तुझ्यावर टाकीन. आरतीने बर्गर तोंडात कोंबत त्याला थम्सअप केला. डन, फक्त तुझ्या बहिणीला घेऊन ये, बाकी मी हँडल करेन. आणि हो, हे बिल भरून टाका. तू सरकारी नोकर आहेस आणि मी बेरोजगार. बरोबर मॅडम. ते बिल भरून निघणार इतक्यात आरतीची नजर अचानक हॉटेलच्या बाहेरच्या टेरेसवर गेली आणि तिचा घास घशातच अडकला. अरे बघ तिकडे. आरतीने अभिनवच्या हाताला इतकं जोरात चिमटा काढला की तो विभळला. हे काय आहे बाई? चिमटा का घेतलास? जेव्हा त्याची नजर ज्या दिशेने आरती बोट दाखवत होती तिकडे गेली, तेव्हा तो सुद्धा स्तब्ध झाला. समोर एका सुंदर सजवलेल्या टेबलावर कांचन आणि रितेश बसले होते. आश्चर्य म्हणजे दोघंही शांत नव्हते. अभिजित लक्षपूर्वक बोलत होता आणि कांचन हसत होत्या. होय, त्या खरोखर हसत होत्या. इकडे हे दोघंही तिथेच जागेवर गोठून गेले. रितेश आणि कांचन इतक्या सहजतेने आणि ओळखीने बोलत होते, जणू काही ते वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखत आहेत.
बघ, आपण इथे डोक्याचा भाजीपाला करतोय, त्यांना सेट करायला, प्लॅनिंग करतोय, पाकीट मोकळं करतोय, आणि हे लोक इथे स्वतःच सेट होतायत. आरती आश्चर्याने तोंड उघडे ठेवून हलकेच म्हणाली, पार्टनर, हे लोक आपल्यापेक्षाही मोठे खेळाडू निघाले. अगदी बरोबर पार्टनर. अभिनवने आरतीच्या खांद्यावर कोपर टेकवत हात ठेवला. यावर आरतीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि हात झटकला. हॅलो मिस्टर इन्स्पेक्टर, अंतर ठेवा, जास्त फ्री व्हायची गरज नाही. हा खांदा आहे, भिंत नाहीये. अभिनव चमकला आणि पटकन सरळ उभा राहिला. सॉरी, मी फक्त आश्चर्यचकित झालो होतो. आरतीने डोळा मारला. मग ती पुन्हा त्यांच्याकडे पाहू लागली. खरं तर रितेश आपल्या अस्वस्थतेवर ताबा मिळवू शकला नाही, म्हणून तो धीर एकवतून कांचनला भेटायला गेला होता. तो सरळ तिच्या शाळेत गेला आणि सुट्टीच्या वेळी तिचा रस्ता अडवला. कांचनने सुरुवातीला स्पष्टपणे बोलायला नकार दिला, पण रितेशची गंभीरता पाहून ती मऊ पडली आणि ते जवळच्याच कॅफेमध्ये गेले, जो योगायोगाने तोच कॅफे होता जिथे आरती आणि अभिनव प्लॅनिंग करत होते. रितेशने कांचनला विचारलं, तुम्ही या नात्याला नकार का दिला? तेव्हा ती मोडून पडली आणि तिने आपली सर्व दुःखद कहाणी सांगितली. कशी तिची नाती तुटली आणि लोक तिच्याबद्दल काय काय बोलतात. रितेशने संयमाने ऐकलं आणि नंतर तिच्या भीती दूर करत म्हणाला, कांचन, तुम्ही सुशिक्षित आहात आणि माझा या गोष्टींवर विश्वास नाही. माझ्यासाठी तू एक समंजस आणि आदरणीय स्त्री आहेस आणि मला तुला माझ्या आयुष्यात सामील करून घ्यायचं आहे. त्याने तिला तिथेच लग्नाचा प्रस्ताव दिला आणि कांचननेही या नात्याला होकार दिला, कारण रितेशच्या स्वभावानं तिचं मन जिंकलं होतं. आरती आणि अभिनव थोड्या अंतरावर हे सगळं पाहत होते आणि हे स्पष्ट झालं की आता कांचन आणि रितेशचं नातं पक्क झालं होतं. या दोन प्रेमींमध्ये आता ढवळाढवळ करायची गरज नव्हती. आरतीने अभिनवकडे पाहिलं आणि हसली. चला इन्स्पेक्टर साहेब, मिशन पूर्ण झालं. आता फक्त लग्नाची तयारी करू. आणि हो, माझ्या लेहंग्याची रक्कम तुझ्यावर उधार आहे. अभिनव हसला. तुझी उधारी फेडायला माझं दिवाळं निघेन. आरती अचानक बाही वर करून अभिनवकडे खोडकर नजरेने पाहिलं. बाय द वे, पोलीस ऑफिसर, काय म्हणता? आपण ह्या दोघांना रंगेहात पकडायचे का? आपल्या मागे हे स्वतःची खिचडी पकवत आहे, त्यात आपण तडका द्यायला हवा. यावर अभिनवने आपली कॅप व्यवस्थित करत हसत हसत म्हटलं, कल्पना काही वाईट नाही. चल, आजच त्यांच्या सेटिंगचं उद्घाटन करू. त्यांनी एकमेकांना थम्सअप केलं आणि पुन्हा हॉटेलमध्ये घुसले. रितेश आणि कांचन एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते, जगाचं भान विसरले होते. तेवढ्यात दोन सावल्या त्यांच्या टेबलवर आदळल्या. अरे वा, हे काय चाललंय? आरती कमरेवर हात ठेवून मोठ्याने उद्गारली. आरतीचा आवाज ऐकताच रितेश आणि कांचन दोघेही घाबरले. रितेशच्या हातातला चमचा खाली पडला आणि कांचनने पटकन आपली ओढणी सावरली. अभिनव आणि आरती त्यांच्यासमोर हसत उभे होते. अभिनवच्या डोळ्यात खोडसाळपणा होता, तर आरतीच्या चेहऱ्यावर बालिशपणा, मी तुम्हाला पकडल्याचे हावभाव होते. आरती, तू इथे? रितेशने खोकला काढत विचारले. आम्ही तर फक्त... राहू दे दादा. आरती एक खुर्ची ओढून त्यांच्यामध्ये बसली. आता बहाणे चालणार नाहीत. आम्ही सर्व पाहिलं आहे. तुम्ही दोघं किती प्रेमाने गप्प मारत होता. आता स्पष्ट सांगा, कधी वाजतीये शहनाई? तिने लगेच वेटरला हाक मारली. भाऊ, मेनू आणा. ह्या आनंदी प्रसंगी मिठाई खायलाच हवी आणि बिल समोर बसलेले मिस्टर अभिनव देतील. अभिनव कांचनच्या शेजारच्या खुर्चीत बसला आणि बहिणीचा हात आपल्या हातात घेऊन प्रेमाने म्हणाला, दीदी सांग, तू तयार आहेस ना या नात्यासाठी? कांचनने नजर खाली वळवली. एक लाजरी हसू तिची संमती स्पष्ट करत होतं. अभिनव, रितेशजींनी माझे सगळे गैरसमज दूर केलेत. मला वाटतं मी आयुष्याला आणखी एक संधी द्यायला हवी. हे ऐकताच आरतीने आनंदाने उडी मारली आणि तिच्या आवाजाने संपूर्ण रेस्टॉरंटचं लक्ष वेधून घेतलं. रितेशने तिच्याकडे पाहिलं आणि शांत बसायचा इशारा केला. मग ठरलं. रितेश हसत अभिनवकडे वळला. मी पुढच्या आठवड्यातली लग्नाची तारीख काढतो. इतक्या लवकर? अभिनव आणि आरती दोघंही आश्चर्याने म्हणाले. तयारीसुद्धा अजून सुरू झाली नाहीये. रितेशने कांचनकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि म्हणाला, आधीच आपल्या आयुष्यातला खूप वेळ वाया गेला आहे. पुढचे 3 दिवस वेगाने निघून गेले. आरती आणि अभिनवची भागीदारी आता लग्नाच्या तयारीत रूपांतरित झाली होती. आरतीने अभिनवचं आयुष्य कठीण केलं होतं. ती त्याला सकाळ संध्याकाळ मॉलमध्ये ओढत होती. कधी त्याच्या शेरवानीची बटणं जुळत नव्हती, तर कधी कांचनचा लेहंगा आवडत नव्हता. गरीब अभिनव पोलीस अधिकाऱ्यातून पोर्टर बनला होता. दोन्ही हातात शॉपिंगच्या पिशव्या, तोंडात आरतीच्या आज्ञा.
तुला थकवा येत नाही का? एक दिवस मॉलच्या पायऱ्यांवर बसताना अभिनवने हसत हसत विचारलं. प्रेमाच्या बाबतीत थकवा कसला पार्टनर? उठ, मला अजून माझे सँडल घ्यायचेत. आरतीने त्याला हात देऊन उठवलं आणि अभिनव स्वतःशीच हसला. या थकव्यातही त्याला एक विलक्षण शांतता वाटत होती. शेवटी लग्नाची संध्याकाळ उजाडली. घर दिव्यांनी उजळून निघालं होतं. आरती सोनेरी रंगाच्या सुंदर लेहंग्यात सजली होती. तिचे केस कुरळे करून एका बाजूला सोडले होते आणि ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. ती अभिनवकडे पळत गेली, जो क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये देखणा आणि सजील दिसत होता. अरे पार्टनर, माझे पैसे दे, तिने हात पसरले. कसले पैसे? अभिनव अनभिज्ञ असल्यासारखं शेरवानीचे कफ सरळ करत होता. गाडीचा मिरर तोडल्याबद्दल आणि माझ्या मेहनतीचे पैसे. मी भावाला तयार केलं, मला कमिशन मिळायला हवं. आरतीने डोळा मारला. अभिनव तिच्या कानाशी येऊन हळूच म्हणाला, हिशोब करू, थोडा धीर धर, अजून खूप काही बाकी आहे. आणि तू आज खास सुंदर दिसते आहेस. आरती त्याच्या बोलण्याने प्रथमच गप्प झाली आणि लाजून नजर वळवली. बडबड थांबव. वधूवर स्टेजवर आले होते. रितेश ऑफ व्हाईट शेरवानीमध्ये राजकुमारासारखा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. कांचन त्यांच्या रेड कलरच्या लेहंग्यात अप्रतिम दिसत होत्या. त्या स्टेजवर आल्यावर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर स्थिरावल्या. लग्नविधी सुरू झाला. कांचनच्या डोळ्यात पाणी तरळलं. हे अश्रू आनंदाचे होते. या सगळ्या वर्षांच्या एकटेपणाचा शेवट झाल्याची साक्ष देत होते. जेवण सुरू होणार इतक्यात रितेशने माईक हातात घेतला. संपूर्ण हॉल शांत झाला. माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आज माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात होत आहे आणि या सुरुवातीचं खरं कारण म्हणजे माझी लाडकी बहीण आरती आहे. जर ही हट्टी मुलगी नसती तर कांचन आणि मी आज एकत्र येऊ शकलो नसतो. रितेशच्या शब्दांना जोरदार टाळ्या पडल्या. आरतीने अभिमानाने कॉलर साफ केली आणि अभिनवकडे पाहिलं. पण त्याच क्षणी अभिनवने एक पाऊल पुढे टाकून सर्वांना आश्चर्यचकित केलं. तो उठून सरळ स्टेजवर गेला. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर लुत्या. अभिनव रितेशकडे गेला आणि माईक मागितला. रितेशने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. मग हसत हसत तो माईक त्याच्या हातात दिला. अभिनवने खोल श्वास घेतला, माईक हातात घेतला आणि सरळ आरतीच्या डोळ्यात पाहिलं, जी खाली उभी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. आज इथे दोन हृदयांचं मिलन झालंय, पण मला ही संध्याकाळ फक्त एका जोडप्यापुरती मर्यादित ठेवायची नाही. त्याच्या आवाजात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरती, त्याने सगळ्यांसमोर तिला हाक मारली. तुझी सुरुवात कारचा मिरण तोडून झाली होती, पण मला नाही कळलं कधी तू माझ्या हृदयात स्थान मिळवलं. तू नेहमी म्हणायचीस, आपण पार्टनर आहोत, पण मला या भागीदारीला आजीवन सोबतीमध्ये रूपांतरित करायचंय. संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. आरतीचं तोंड उघडच राहिलं. अभिनव स्टेजवरून खाली उतरला आणि आरतीसमोर गुडघ्यावर बसला. त्याने खिशातून अंगठी काढली. मिस आरती, तयार आहेस का या रागीट पोलीस अधिकाऱ्याच्या आयुष्यात आणखी वादळ आणायला? तू माझ्याशी लग्न करशील का? आरतीने कधीही कल्पना केली नव्हती की अभिनव सगळ्यांसमोर तिला लग्नासाठी असं प्रपोज करेल. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. हे काय करतो आहेस? सगळे बघतायत, उठ. स्टेजवर उभे असलेले रितेश आणि कांचन हसत होते. रितेश माईक घेऊन हसला. आरती, मुलगा छान आहे, मी सांगतोय. हो, आता तू सांग. आरती हताश होऊन भावाकडे पाहू लागली. दादा, ही चीटिंग आहे. मला आत्ता लग्न करायचं नाही. मला फक्त वहिनींसोबत वेळ घालवायचा आहे. मी अजून लहान आहे. अभिनवने तिथूनच आवाज दिला. तू लहान आहेस आणि संपूर्ण शहराचे पोलीस तुझ्यामुळे हैराण आहेत. चल लवकर निर्णय घे, नाहीतर मी तुला हातकडी लावून नेईन. हॉलमध्ये हशा पिकला. आरतीने आजूबाजूला पाहिलं. प्रत्येक चेहरा हसत होता. तिने हळूच मान हलवली. ठीक आहे, पण मला त्रास दिलास तर घरातली त्रेधा उडवून देईन. अभिनव हसला. तिला थम्सअप केला आणि तिच्या बोटात अंगठी घातली. टाळ्यांच्या गजरात अभिजित हसत म्हणाला, उत्तम काम लांबणीवर कशाला टाकायचं? लग्न आत्ताच होऊन जाऊ दे. परंतु आरतीने एक अट घातली. ती म्हणाली, लग्न आत्ताच करून द्या, पण मला आत्ता विदाई नको, कारण मला माझ्या भाऊ आणि वहिनींचं स्वागत व्यवस्थित करायचंय. मला त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायचाय. यावर अभिनव म्हणाला, मला काही हरकत नाही, लग्न आत्ता करून टाकू, विदाई नंतर होईल. रितेश आरतीकडे पाहून हसला. आता काही अडचण नाही. अभिनवलाही नंतर विदाईचा काही प्रश्न नव्हता. आरती हसून तयार झाली. अभिनव आणि आरतीचं लग्न त्याच संध्याकाळी त्याच गोष्टीत पार पडलं. आरती नववधू म्हणून बसली असताना अभिनव तिच्या कानात पुटपुटला, अभिनंदन पार्टनर, आता तू अधिकृतपणे माझ्या ताब्यात आहेस. आरतीने त्याला कोपर मारली. मी बघतेच हो. रितेशने आरतीला मिठी मारली.
माझ्या लाडक्या बहिणी, आज तू मला इतका आनंद दिला आहे ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. तुझ्या आवडीचं लग्न करून तू माझा अभिमान वाढवलास. तू नेहमी सुखी राहा. विदाईची वेळ आली तेव्हा एक भावूक क्षण उभा ठाकला. कांचनने तिचा लहान भाऊ अभिनवला मिठी मारली आणि रडली. अभिनवने तिला धीर दिला. मग रितेशकडे येऊन म्हणाला, भाऊजी, माझी बहीण आता तुमच्या ताब्यात आहे. कृपया तिची काळजी घ्या. रितेशने अभिनवच्या खांद्यावर हात ठेवला. निश्चिंत रहा अभिनव, कांचन माझी इज्जत आहे आणि माझं आयुष्य आहे. आरती अभिनवकडे आली आणि हळूच म्हणाली, पोलीस ऑफिसर, माझी विदाई अजून झाली नाहीये म्हणून फार खुश होऊ नका. मी दादा आणि वहिनींसोबत घरी जात आहे. अभिनव हसला. जात आहेस पार्टनर, जा, पण आता सुटका नाही तुला. माझी मोहर लागलीये तुझ्यावर. काही दिवस स्वातंत्र्याचा आनंद घे, मग परत तुरुंगात यायचंय. आरतीने डोळा मारला आणि रितेशच्या गाडीकडे पळत गेली. गाडी सजली होती. रात्रीचे 10 वाजले होते आणि रितेश आणि कांचन मागच्या सीटवर होते. आरती समोरच्या सीटवर बसली आणि गाडी घराकडे निघाली. घरी पोचल्यावर आरतीने मोठ्याने वहिनी स्वागत आहे म्हणत दार उघडलं. धान्याचं माप ओलांडून कांचन हसत हसत आत आल्या. आरती त्यांना त्यांच्या खोलीत सोडायला गेली. गुड नाईट वहिनी, आता तुम्ही विश्रांती घ्या, मी झोपते. तिने खोडकर डोळा मारला आणि पळून गेली. रितेशने दार बंद करून आतून कडी लावली. खोली फुलांच्या सुगंधाने भरून गेली होती. कांचन पलंगाच्या कडेला बसली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. रितेश हळूहळू तिच्या जवळ आला आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले. कांचन लाजली आणि नजर खाली वळवली. रितेशचा आवाज खोल होता. माझ्याकडे बघ. कांचनने हळूच पापण्या वर केल्या आणि त्याच्या डोळ्यातली उबदारता आणि विश्वास पाहून तिचा श्वास रोखला गेला. आज तू माझं आयुष्य पूर्ण केलंस. प्रेम म्हणजे काय हे तुला भेटून शिकलो. मग तो उठून तिच्या शेजारी बसला. प्रेमाने तिच्या डोक्यावरचा पदर व्यवस्थित केला आणि हळूहळू तिचे दागिने काढू लागला. शेवटचा दागिना काढल्यावर रितेशने तिचा हात धरून आपल्याकडे वळवलं आणि हळूच म्हणाला, ही तुझी सुंदरता फक्त माझ्यासाठी आहे. तो जवळ सरकला आणि कांचनच्या हृदयाची धडधड वाढली. तिने रितेशचा हात घट्ट पकडला. तो क्षण वर्षांच्या प्रतीक्षेचा आणि जिव्हाळ्याचा होता. रितेशने तिला प्रेमाने सावरत पलंदावर नेलं. त्याने दिवे मंद केले. ती रात्र 2 हृदयांच्या जवळीकीची होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती लवकर उठली. ती आनंदात होती आणि स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत नाश्ता तयार करू लागली. आज खास नाश्ता बनवणार. ती अजून बनवतच होती की दाराची बेल वाजली. आरतीने दार उघडलं तर अभिनव हातात मिठाई आणि फुलं घेऊन उभा होता. अरे, पोलीस इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एवढ्या सकाळी? आरतीने आश्चर्याने विचारलं. अभिनव हसत आत आला. बाय द वे, मी माझ्या बहिणीला भेटायला आलो आहे, तुला नाही. हो हो, मला माहीत आहे. इतक्यात रितेश आणि कांचनसुद्धा खोलीतून बाहेर आले. कांचनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं आणि रितेशसुद्धा खूप फ्रेश दिसत होता. या अभिनव, रितेशने त्याला मिठी मारली. सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला. वातावरण खूप छान होतं. अभिनव आणि आरतीमध्ये पुन्हा तोच जुना खोडकरपणा सुरू झाला होता, जे आता नवरा बाळकोच्या छेडछाडीत रूपांतरित झाले होते. 2 दिवसांनी रितेशने सगळ्यांना घरातील हॉलमध्ये जमवलं. अभिनवसुद्धा होता. मी एक निर्णय घेतलाय. रितेशने कांचनचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आम्ही उद्या हनीमूनसाठी जातोय. किमान 10-15 दिवस लागतील. आरतीने आनंदाने टाळ्या वाजवल्या. वाह, छान, मी पॅकिंग करते. रितेश हसला आणि मान हलवली. नाही आरती, तू येणार नाहीस. हा आमचा हनीमून आहे, कौटुंबिक सहळ नाही. आरतीचा चेहरा पडला. मग मी काय करू इथे? एवढ्या मोठ्या घरात एकटी कशी राहू? मला भीती वाटते. रितेश गंभीर झाला. हीच अडचण आहे. मी तुला इथे एकटीला सोडून जाऊ शकत नाही. म्हणून त्याने अभिनवकडे पाहिलं. मी ठरवलंय की आम्ही परत येईपर्यंत तू आरतीसोबत राहशील. आरती उडी मारून उठली. हे काय, एकटी? या रागीट माणसासोबत? आरती, तो तुझा नवरा आहे, रितेशने समजावलं. आणि तू एकटी नाही आहेस, तो तुझा आहे. तुमचं लग्न झालंय. तो तुझं रक्षण करेल. अभिनव, तू तिची काळजी घेशील ना? अभिनव खोडकरपणे हसला आणि आरतीकडे पाहिलं, जी हताश होऊन त्याच्याकडे बघत होती. हो, नक्कीच भाऊजी. तिचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आरतीने दात घासले. मी बघतेच हो. मी संध्याकाळी येतो. अभिनव हे बोलून गेला. संध्याकाळी अभिनव आला. तेव्हा त्यांनी रितेश आणि कांचनला हनीमूनसाठी एअरपोर्टवर ड्रॉप केलं. वहिनी, लवकर या हा पोलीस अधिकारी माझा जीव खाईल.
कांचन हसली आणि तिला मिठी मारली. वेडी मुली, तू खूप प्रेमळ आहे. रितेश आणि कांचन निघून गेले आणि अभिनव आरतीसोबत घरी आला. घरात शिरताच अभिनवने दार बंद केलं. आरती घाबरून मागे सरकली. बघ, सांभाळून, जवळ येऊ नकोस, माझी वेगळी खोली आहे. अभिनव हसला. कशाला घाबरते आहेस? मी माणूस आहे, लांडगा नाही. समोरची खोली तुझी आहे, जा फ्रेश हो. दरम्यान तिकडे रितेश आणि कांचनची ट्रिप अविस्मरणीय रोमॅन्टिक झाली. जम्मू काश्मीरमधल्या एका सुंदर हॉटेलच्या हनीमून सूटमध्ये ते पोहोचले. बाहेर थंडी होती. रात्री कांचन खिडकीजवळ उभी होती, बाहेर बघत. तिने लाल रंगाची शिफॉनची साडी परिधान केली होती, ज्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. रितेश मागून आला आणि तिला मिठी मारली. काय बघते आहेस? रितेशने हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवली. नैसर्गिक सौंदर्य, कांचन हळूच म्हणाली. माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट माझ्या बाहुपाशात आहे. रितेशने तिला आपल्याकडे वळवलं. कांचनचे गाल लाजेने लाल झाले. रितेशने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या कपाळावर आपलं कपाळ टेकवलं. रितेशने कांचनच्या डोळ्यात पाहिलं. मला तुझ्यावर इतकं प्रेम करायचंय की तू जगातले सगळे दुःख विसरून जाशील. कांचनने बेशुद्धपणे त्याच्या केसात बोटं गुंफली. तो तिला उचलून पलंगावर घेऊन गेला. बाहेर जोरदार पाऊस कोसळत होता. कांचन पूर्णपणे आपल्या नवऱ्याच्या स्वाधीन झाली. दरम्यान रात्र खोल होत गेली. इकडे आरती आपल्या खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा अचानक हवामान बदललं. जोराच्या गडगडाटाने आणि विजांच्या कडकडाटाने ती घाबरली आणि मग अचानक लाईट गेले. सगळीकडे काळोख पसरला आणि आरतीचा श्वास रुळला. तिला अंधाराची खूप भीती वाटायची. ती थरथर कापू लागली. घाबरून तिने मोबाईलचा फ्लॅशलाईट चालू केला आणि सरळ अभिनवच्या खोलीच्या दारापाशी जाऊन जोरात दार ठोठावलं. अभिनव, अभिनव, दार उघड. अभिनवने डोळे चोळत दार उघडलं. काय झालं? भूकंप झाला का? आरती त्याला ढकलून आत शिरली. ती सरळ त्याच्या पलंगावर जाऊन बसली. लाईट गेलीये, मला खूप भीती वाटत आहे. तिचा आवाज थरथरत होता. अभिनव हसला. तर तू एवढी घाबरतेस? वरतून तर तू इतकी स्ट्रॉंग दिसते, पण आतून खूप भित्री आहेस. यावर आरतीने त्याला एक फटका मारला. त्याने दार बंद केलं आणि जवळ आला. खोलीत फक्त त्याच्या मोबाईलच्या फ्लॅशलाईटचा मंद प्रकाश होता. आरती आपल्या गुडघ्यात डोकं टाकून बसली होती. अभिनवने हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. शांत हो, मी आहे इथे. तेवढ्यात जोराचा गडगडाट झाला. आरती ओरडली आणि सरळ अभिनवच्या गळ्यात पडली. त्याला घट्ट पकडलं. अभिनव क्षणभर स्तब्ध झाला. मग त्याने आरतीला आपल्या बाहुपाशात ओढून घेतलं. खोलीत शांतता पसरली. अभिनवला आरतीच्या हृदयाची जोरात धडधड ऐकू येत होती. आरतीने डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्यांचे चेहरे फक्त काही इंचांवर होते. आरती कठीणपणे उत्तरली. मला भीती वाटत आहे. अभिनवची नजर तिच्या थरथरत्या ओठांवर स्थिरावली. या भीतीवर एक उपाय आहे. अभिनव तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारली. आरतीचे डोळे क्षणभर उघडे होते, मग बंद झाले. आरतीने विरोध केला नाही. ही तुझी लग्नाची भेट आहे, अभिनव खोडकरपणे म्हणाला. आता झोप, आता भीती वाटणार नाही. लाजत आरती एका बाजूला वळून झोपली, तर अभिनव तिच्याकडे पाहत राहिला. हलकेच हसला. ही मुलगी माझा आयुष्य बदलणार आहे. त्या रात्री अंधारात त्यांच्या नात्याला पहिला प्रकाश मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या थंडगार आणि तेजस्वी किरणांनी खिडकीच्या पडद्यातून खोलीत प्रवेश केला. आरतीने डोळे उघडले आणि तिला जाणवलं की तिचे डोकं कशावर तरी आहे. तिने हळूच डोळे उघडून पाहिलं तर अभिनवचा चेहरा तिच्यासमोर होता. तो अजून झोपेत होता. तिला काल रात्रीचे सगळे आठवल्यावर लाजेची लाट आली. तिचं डोकं त्याच्या हातावर होतं. तिने हळूच उठण्याचा प्रयत्न केला, पण ती हलताच अभिनवने तिला पकडलं. कुठे चाललीयस मिसेस आरती? अभिनवचा जड झोपाळलेला आवाज आला. डोळे न उघडता त्याने आरतीला आणखी जवळ ओढलं. आरतीचं हृदय घशात आलं होतं. सोड, सकाळ झालीये, कुणी पाहिलं तर? अभिनवने एक डोळा उघडून खोडकरपणे तिच्याकडे पाहिलं. कोण पाहणार? घरात आपण दोघंच आहोत, आणि काल रात्रीची भेट परत करायची आहे का तुला? माझ्याकडून दुसरी भेट घ्यायची आहे का? लाजीने लाल झालेल्या आरतीने त्याच्या हाताला जोरात चिमटा काढला. किती बेशरम झालायस तू. अभिनव हसला आणि त्याने आपली पकड सैल केली. जा, पळ, पण लक्षात ठेव, ही तुरुंगाची कोठडी आहे. इथून सुटका सोपी नाही. आरती पटकन उठली आणि आपल्या खोलीत पळाली.
दार बंद करून तिने सुस्कारा सोडला. आरशात स्वतःकडे बघितलं तेव्हा तिचा चेहरा गुलाबासारखा तजेलदार दिसत होता. तिच्या ओठांवर आपोआप हसू आलं. जो रागीट पोलीस अधिकारी कालपर्यंत तिला भीतीदायक वाटत होता, तो आता तिला जगातला सर्वात छान आणि प्रेमळ वाटत होता. पुढची काही दिवस आरतीसाठी व्यस्त होते. तिच्या अंतिम परीक्षा जवळ आल्या होत्या आणि अभिनवने कडक शिक्षकाची भूमिका घेतली होती. तो पोलीस स्टेशनवरून लवकर घरी यायचा आणि आरतीला पुस्तकांसमोर बसवायचा. बघ आरती, जर तू नापास झालीस तर माझी अब्रू जाईल. लोक म्हणतील पोलीस अधीक्षकाची बायको अभ्यासात कमकुवत आहे. अभिनव तिच्या टेबलवर कॉफीचा कप ठेवत म्हणाला. आरतीने पुस्तकातून डोकं वर काढलं आणि त्याच्याकडे पाहिलं. काळजी करू नकोस, मी परीक्षेत टॉप करेन. फक्त अट आहे की मी टॉप केलं तर तुझी गाडी चालवायला द्यावी लागेल. गाडी सोड, तू टॉप केलंस तर मी तुला विमानात फिरायला घेऊन जाईन. आता अभ्यास कर. अभिनवने प्रेमाने तिच्या डोक्यावर थाप मारली आणि सोफ्यावर बसून आपल्या फाईल्स पाहू लागला. पण त्याची नजर वारंवार आरतीच्या निरागस चेहऱ्याकडे जात होती, जी लक्षपूर्वक नोट्स पाठ करत होती. या दिवसांत त्यांच्यात एक अबोल प्रेम आणि गाढ समाज निर्माण झाली होती. 10 दिवसांनी रितेश आणि कांचन परत आले. गाडीतून उतरताना त्यांचा चेहरा तजेलदार आणि ताजातवाना दिसत होता. जम्मू काश्मीरची थंड हवा आणि एकत्रित घालवलेल्या क्षणांनी कांचनचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. रितेश त्याच्या वयापेक्षा 5-6 वर्षे लहान दिसत होता. दादा वहिनी, आरती धावत गेली आणि त्यांना एक एक करून मिठी मारली. कशी आहेस बेटा? रितेशने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला. या पोलीस अधिकाऱ्याने तुला त्रास तर दिला नाही ना? आरतीने थोड्या अंतरावर हसत उभ्या असलेल्या अभिनवकडे पाहिलं. नाही, पण शिकवून मेंदूचा भुंगा केलाय. कांचन हसली आणि अभिनवला मिठी मारली. थँक्स अभिनव, तू खरोखर आरतीची काळजी घेतलीस. घर पुन्हा जिवंत झालं. रितेशने आरतीच्या परीक्षा संपेपर्यंत वाट पाहिली आणि मग घोषणा केली की आरतीची योग्य पाठवणी होईल. या समारंभासाठी मोठा रिसेप्शन ठेवण्यात आला. आरतीने जड लाल सोनेरी लेहंगा परिधान केला होता. ती एखाद्या परीसारखी दिसत होती. अभिनव शेरवानीमध्ये राजकुमारासारखा दिसत होता. पाठवणीची वेळ आली तेव्हा वातावरण भावूक झालं. रितेशने डोळ्यात पाणी आणून आरतीचा हात अभिनवच्या हातात दिला. अभिनव, ही माझी संपूर्ण दुनिया आहे. तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नकोस. ती थोडी हट्टी आहे, थोडी निरागस आहे, पण तिचं हृदय फार शुद्ध आहे. अभिनवने रितेशचा हात घट्ट पकडला. भाऊजी, आपण निश्चिंत रहा. आरती आता माझी शान आहे आणि मला तिचं रक्षण कसं करायचं ते माहीत आहे. आरती रडत रडत रितेश आणि कांचनला मिठी मारत होती. हा विरह कायमचा नव्हता, पण एका घरातून दुसऱ्या घरात जाण्याची भावना प्रत्येक मुलीसाठी जड असते. अभिनव आरतीला घेऊन आपल्या घरी आला. घर नववधूसारखं सजवलं होतं. तो तिला खोलीत घेऊन गेला, जी फुलांनी सजलेली होती. अभिनवने दार बंद करून कडी लावली. आरती पलंगाच्या कडेला लपून बसली होती. तिचा चेहरा लाजेने गुलाबी झाला होता. अभिनव हळूहळू तिच्याकडे आला आणि तिच्यासमोर बसला. मिसेस आरती, स्वागत आहे तुमचं या तुरुंगात, तो खोडकरपणे म्हणाला. आरतीने डोळ्यात पाणी असताना त्याच्याकडे पाहिलं. पश्चाताप होणार नाही ना तुला? कधीच नाही. अभिनव हसला आणि तिचे अश्रू पुसले. तुझी शिक्षा आहे की या रागीट पोलीस अधिकाऱ्यासोबत आयुष्यभर राहावं लागेल. अभिनव तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेतला. आरती, तू माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉइंट आहेस, जिने सगळं बदलून टाकलं. तू नसतीस तर मी कदाचित फाईल्समध्येच अडकून राहिलो असतो. तू मला जगायला शिकवलंस. आरती लाजली आणि नजर खाली वळवली. अभिनवनं खिशातून एक छोटी पेटी काढली आणि चमकदार हिरा असलेली अंगठी काढून आरतीच्या फिंगरमध्ये घातली. ही भेट आहे आणि कारच्या मिररचं कर्जसुद्धा माफ. आरती हसली. तू किती कंजूस आहेस. मिररसाठी फक्त एक अंगठी? फक्त अंगठी नाही. अभिनवचा आवाज हळूवार झाला. त्याने आरतीचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्याच्या डोळ्यात खोल प्रेम होतं. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. माझा प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास तुझा आहे. अभिनव खाली वाकला आणि त्यानं आपलं कपाळ आरतीच्या कपाळाशी टेकवलं. आरतीने डोळे बंद केले आणि डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. बाहेर चंद्र तेजस्वीपणे चमकत होता आणि खोलीत 2 हृदयांची नवीन सुरुवात होत होती. लाईट जाणार नाही ना? आरती हळूच म्हणाली. अभिनव तिच्या निरागस आवाजावर हसला. लाईट गेली तरी भीती वाटायची गरज नाही. आता तुझं रक्षण करता नेहमी तुझ्यासोबत आहे. त्याने हलक्या हाताने दिवे बंद केले. अंधारात फक्त प्रेमाचा उजेड शिल्लक राहिला. ही शेवट नव्हती, तर 2 प्रेमींच्या आनंदी आणि सुंदर आयुष्याची नवीन सुरुवात होती. मित्रांनो, खऱ्या प्रेमानं जोडलं गेलेलं जीवनसाथीचं नातं आयुष्याला आनंदाने भरून टाकतं. ही कथा कशी वाटली
कृपया कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कथेचा उद्देश केवळ मनोरंजन नाही, तर सामाजिक संदेश देणे देखील आहे. अशा आणखी रोमांचक कथा ऐकण्यासाठी कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आभारी आहोत.